स्पाइस किचनमध्ये मी स्वाती तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत कोकोनट ट्रफल। त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। हे साधारण 150 ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट आहे। 1 बाउल हे कंडेन्स मिल्क आहे। त्याच्यानंतर हे तूप घेतलं 1 चमचाभर मी। आणि नंतर हे जे आहे थोडंसं मी डेसिकेटेड कोकोनट आपले जे बॉल बनवू त्याला रोल करण्यासाठी साईडला करून ठेवलेलं आहे। आणि हे 4-5 प्रकारचे मी वेगवेगळे फ्लेवरचे इसेन्स घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये हा येलो आहे जो ऑरेंज फ्लेवर आहे, त्याच्यानंतर स्काय ब्लू आहे, पिंक आहे, ग्रीन घेतला आहे आणि एक व्हॅनिला घेतला आहे। तर आपण कृतीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण या बाउलमध्ये जे आपण डेसिकेटेड कोकोनट घेतले 3 बाउल ते टाकून घेऊया। त्याच्यानंतर हे जे आपले कंडेन्स मिल्क होतं आधी थोडं अर्धा वाटी आपण टाकून घेऊया। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जर गरज वाटली तर आपण त्याच्यात परत टाकून घेऊया। हे फक्त याच्यासाठी 2च साहित्य आपल्याला लागतात, एक डेसिकेटेड कोकोनट आणि दुसरं कंडेन्स मिल्क। आणि फ्लेवरनुसार तुम्हाला जे इसेन्स घ्यायचे असतील ते तुम्ही घेऊ शकता। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याच्यात थोडंसं अजून जरासंच कंडेन्स मिल्क आपल्याला 1 चमचाभर लागणार आहे। याच्यामध्ये आपण 3 वाटीला फक्त हे अर्धा वाटी आपलं कंडेन्स मिल्क संपलेलं आहे इथे। तर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर आपण याचे 5 पार्ट करून घेऊया वेगवेगळे। हे बघा, हे अशा प्रकारे मी 5 भाग करून घेतले त्याचे। आता याच्यामध्ये मी हे त्याच्या आतमध्ये स्टफिंग करायला ना हे चॉकलेट बॉल जे मिळतात ना याचे हे 3 पॅकेट घेतले होते। तर त्याच्यामध्ये तर सगळ्यात आधी आपण कलर टाकू याच्यामध्ये। हा मी येलो कलर घेतलेला आहे, एका याच्यात मी ब्ल्यू कलर घेते। त्याच्यानंतर हा पिंक कलर घेऊया। 2-2 ड्रॉप टाकून घ्या तुम्ही। तर व्हॅनिला इसेन्स आहे। आणि हा ग्रीन फूड कलर आहे, ते पण 2 ड्रॉप टाकून घेतात। आता व्यवस्थित ना हे सगळे बॉल्स जे आहेत ते आपण रेडी करून घेऊया। मिक्स करूया व्यवस्थित मिश्रण ते सगळं। तुम्ही बघू शकता हे 5ही कलर आपले बनवून रेडी झालेले आहे। तर आपण बॉल बनवायला सुरुवात करूया। तर हा जो आधी सगळ्यात आधी छोटंसं मिश्रण हातामध्ये घ्या। त्याच्यात हे आपलं चॉकलेटचे बॉल आहे त्याचं स्टफिंग करा। अशा प्रकारे आपण सगळ्या कलरचे बॉल्स रेडी करून घेऊया।
तुम्ही बघू शकता असे मी सगळे बॉल रेडी करून घेतलेले आहेत. आता याला जे डेसिकेटेड कोकोनट होतं ना आपलं घेतलेलं, त्याच्यामध्ये आपण रोल करून घेऊया असे. हे एकदम अलगद हलक्या हाताने त्याला रोल करून घेतो. हे जे कंडेन्स मिल्क आपण यूज केलेलं होतं ना, त्याची रेसिपी मी टाकलेली होती याच्यामध्ये. हे होममेड कंडेन्स मिल्क यूज करून मी हे बॉल बनवलेले आहेत. अशा सगळ्या बॉलला आपण हे कोकोनट लावून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सगळे बॉल आपले बनवून रेडी झालेले आहेत. तर आता याची आपण प्लेटिंग करून घेऊया. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझ्याकडे हा एक मिठाईचा बॉक्स आहे. तर याच्यामध्ये आपण असे एक एक बॉल हे टाकून घेऊ शकतो त्याच्यामध्ये. बघा दिसायलाही खूप सुंदर दिसतंय हे.